12 चेंडूमध्ये 40 धावांचं टार्गेट आहे. चेस करायचं आहे भागीरथी 11. मेडेकर हा संघ सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी बनतात, परंतु इथे तुम्हाला बनवावे लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही पंच ऑफिशियल्स आमच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य करतात. राजू पाटील पेण येथून, प्रीतम पाटील त्याच पद्धतीने आमच्यासोबत 3 पंच पहिल्या दिवसापासून जॉईन झाले होते. प्रीतम पाटील अजून आपल्या इथे उपस्थित झाले नाहीत. थोड्याच वेळात ते सुद्धा इथे येतील. आणि प्रशांत बांदिवडेकर हे सुद्धा आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर्वांचं स्वागत. स्क्वेअर लेगचा पंच आज आमच्या इथे नवीन पंच आलेले आहेत. रमेशजी ढाकोल स्क्वेअर लेग पंच रमेशजी ढाकवल. आणि मुख्य दिशेला आपल्याला पाहायला मिळत आहेत राजू पाटील कामारली पेण इथून. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून इथे होत आहे. त्यांचं सहकार्य बद्दल मनपूर्वक धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी प्रितेश. उंचापुरा गडी आहे. गोलंदाजी फास्ट टाकणार आणि त्याचा फायदा त्याला होत आहे की नाही हे नक्कीच पाहायचं आहे. 12 चेंडूमध्ये 40 धावांचं टार्गेट आहे. शेवटचा दिवस राजाबाई प्रीमियर लीग. पहिला चेंडू हेमनगर एंड कडून थोडा चुकतोय. रनअपमध्ये काहीतरी गडबड होते. बुमराचा रनअप पाहिला तर खूप कमी 4-5 पावलांचा स्टार्ट आणि अप्रतिम वेग, भन्नाट वेग असतो त्याच्या गोलंदाजीमध्ये. 6 विकेट काल घेतल्या. इथे पहिल्या चेंडूवर हवेमधून चेंडू फटका फसलाय आणि हातातून निसटलाय. फटकापासून हातातून निसटलाय. इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान. मी म्हटलं होतं की जीवदानाला प्रत्युत्तर जीवदानाने. 2 जीवदान आता तरी दिलेले आहेत कल्पेशला. अजून 1 जीवदान बाकी आहे. खूप चांगले क्रिकेट, चांगलं म्हणावं की वाईट. आता याच्या संभ्रमात मी अडकलोय. द्विधा मनस्थिती. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि अशा वेळी कल्पेश सारखी महत्त्वाची विकेट तुम्ही सोडून देताय, टाकताय. बड्डे बॉय आहे कुणालने झेल सोडली. ओ खूपच चांगला चेंडू. टाळ्यांचा आवाज. संयमाने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी टिचून मारा. आणि कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की बुमरा, आपण बोलतो की 4-5 पावलांचा स्टार्ट बुमराचा असतो आणि अप्रतिम भन्नाट वेग. यॉर्कर पद्धती चेंडू त्याच्या माध्यमातून येत असतात आणि कालच्या दिवसामध्ये त्याने 6 विकेट घेतल्यात. कमबॅक करत असताना भारतीय संघ इंग्लंडच्या विरोधामध्ये आघाडी घेतलेली आहे. पण नक्कीच आजच्या दिवसाचा सामना सुद्धा सुरू झालाय, त्याकडे सुद्धा लक्ष असेल. मैदानाचा वापर करून मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय रसिक पाटील. तत्पूर्वी 1 धाव धावफलकावर इथे अर्जित होत असताना पाहायला मिळते. टाळ्यांचा आवाज आणि हे क्लासिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा आनंद आणि क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, त्यासाठी ते उपस्थित असलेली सर्व क्रिकेटप्रेमी रसिक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या चहूबाजूने आपण पाहू शकतोय हळूहळू हे मैदान भरत असताना सुद्धा दिसणार आहेत. शेवटचा दिवस आहे मित्रांनो राजाबाई प्रीमियर लीग मधला. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. यावेळी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये शिरणारा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, थेट हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या मात्र स्थिर, भरपूर धावा हव्यात. प्रत्येक गोलंदाजी करतोय प्रितेश. चुकीची दुरुस्ती. प्रितेश गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 दिल्या, तदनंतर डॉट, तदनंतर 1, त्यानंतर येणारा चेंडू डॉट. अजूनपर्यंत एकही मोठा फटका दिलेला नाहीये प्रितेशने. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ शेष. मारायचा होता, लॉफ्ट करायचा होता. पंचांकडे मोठी अपील. कट लागले थोडी. पंचांनी वर सांगितले की वर आहे चेंडू. LBWच्या स्वरूपात मोठी अपील केली होती. पिचिंग प्रॉपर होती, परंतु थोडा चेंडू वर उडालाय. विकेट मिसिंग असती जर आपण थर्ड अंपायरकडे गेलो असतो, पण ती सुविधा आपल्याकडे नाही आहे. ते तंत्र सध्या टेनिस क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. काही वर्षांनी ते सुद्धा येईल. कोणी विचार केला होता की हे सामने आपण लाईव्ह घर बसल्या पाहू शकतो? कोणी 10 वर्षापूर्वी कोणी नव्हता विचार केला. नंतर tenniscricket.in आले, त्यांनी सुरुवात केली हे सामने लाईव्ह दाखवण्याची. तदनंतर मात्र आपण भरपूर प्रमाणात टेनिस क्रिकेटचे सामने घरबसल्या पाहू शकतो. इथे सुपला खेळायचा होता, तंत्र लागतं सुपळामध्ये, ते हुकलंय. आणि तंत्र लागतं झेलमध्ये सुद्धा. झेल कशी घ्यावी यामध्ये सुद्धा तंत्र लागतं. ते तंत्र मात्र इथे कुठेतरी मिसिंग वाटलं आणि इथे झेल सुटले. म्हणजे तिसरी सुद्धा झेल सोडलेली आहे.
जे 3 जीवदान वादळ क्लब शहाबाज या संघाला दिले होते, तसेच वादळ क्लब शहाबाज या संघाने भागीरथी 11 या संघाला सुद्धा 3 जीवदान दिलेले आहेत. आता मात्र खरा सामना पुढे असेल शेवटच्या षटकाचा. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बनलेली आहे ती 18. जिंकण्यासाठी 1 षटक 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता इथे नक्कीच भासणार आहे. दरम्यान आपल्या इथे श्री साई लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण हे सामने घर बसल्या लाईव्ह पाहतो. त्यांना सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांना सुद्धा त्यांचं चॅनल वाढीसाठी आपण थोडं अंशी होईना योगदान देऊयात. पुढलं षटक महत्त्वपूर्ण षटक असेल, परंतु खूप धावा, प्रचंड धावसंख्या बनवायच्या आहेत. 37 क्रिकेटमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले तर 36 धावा बनतात. आपल्या इथे कंपल्सरी चेस आणि 1 धाव आणायची कुठून? भलेही 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तरी तर 1 धाव ती नशिबावर असेल. नशिबाची किती साथ असेल, परंतु नशीब तेव्हाच त्यांनाच साथ देतं ज्यांच्याकडे संघर्ष करण्याची ताकद असते. इथे सर्वप्रथम तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कल्पेश पाटील मैदानामध्ये दिसतोय स्ट्राईककडे. संघाचे कर्णधार भागीरथी 11 कोणत्या प्रकारे फलंदाजी करणार आहे? 6 चेंडूमध्ये 6 षटकार, खूपच अशक्य आव्हान. पहिला चेंडू हा थेट, इथे सुद्धा विकेट गिफ्ट दिले. पुन्हा एकदा अजून एक खूपच खराब क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून. आता मी टीका करू शकतो तुम्हाला. दोन्ही संघांनी तब्बल 4 चेंडू सोडलेले आहेत, 4 झेल सोडलेले आहेत वादळ शहाबाज या संघाने आणि 3 झेल सोडलेले आहेत त्या भागीरथी 11 या संघाने. यावेळी मोठा फटका आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चेंडू सीमापार, धावा मिळतील 6. 6 धावांचा फटका आलाय, परंतु सामन्यामधील जी फुग्यामध्ये हवा आहे ती आधीच निघून गेले. फुगा जमिनी लगत, फुगा काही जास्त उडणार नाही. आता 2 चेंडू आलेत आणि हा मात्र चौकार. धावा पुढे जातात. कल्पेश आपली कलाकारी दाखवते, अदाकारी दाखवते. सामना आपल्या बाजूने झुकणार नाहीये. समीकरण खूपच वेगळं भरकटलेलं पाहायला मिळतंय. तरी सुद्धा आपण क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. जय आणि पराजय या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये असतात. क्रिकेटच नाही, कोणत्याही स्वरूपातला खेळ घ्या, परीक्षा सुद्धा घ्या, जय आणि पराजय या 2 गोष्टी असतातच असतात. विजय झालो म्हणून हुरळून जाऊ नका आणि पराजय झाला म्हणून नाराजही होऊ नका. संधी पुन्हा पुन्हा मिळत असते आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण की एका दमात कोणीही यशस्वी झालेला नाही आहे, प्रयत्न करावे लागतात. पुढला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळी सुद्धा वा, क्लासिक फटकेबाजी. आपण फक्त आता कल्पेशची अदाकारी एन्जॉय करूयात. समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्षेत्रामधून षटकार आलाय कल्पेशच्या बॅटमधून, पॉवरफुल. हे षटकार कुठे होते, ठेवले कुठे होते? खिशातून त्याला हे षटकार आधीच्या ओव्हरमधून काढण्याची गरज होती. धावसंख्या जाऊन वधारते 34 या आकड्यांपर्यंत गेले. 55चा टार्गेट होता. सुरुवातीचं आलेलं पहिलं षटक, द्वितीय आणि तृतीय षटकामध्ये काहीच धावसंख्या बनली नाहीये. जर तेव्हा धावा बनल्या असता तर तिथून मात्र या सामन्यामध्ये समीकरण खूपच बदललेलं पाहायला मिळालं असतं. कव्हरच्या दिशेने रसिक पाटील स्वतः मागे आणि इथे झेल. कल्पेश परत, चांगली खेळी. टाळ्यांचा आवाज त्याच्यासाठी नक्कीच येणार आहे. शेवटचा क्षणी काय होईना, परंतु शेवटी खूपच चांगली खेळी त्याच्या माध्यमातून इथे साकार होत असताना पाहायला मिळाले. नवीन सामना आपल्या समोर दिसणार आहे. सचिन साळुंके प्रतिष्ठान शिरुविक, त्यांच्या विपक्षामध्ये महेंद्र वॉरियर्स कुसुमळे, अभिषेक थळे यांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगताना दिसणार आहे. मेन इन रेड वर्सेस मेन इन ब्लॅक आय थिंक. नेक्स्ट बॉल, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर आपली अदाकारी पुन्हा एकदा दाखवत असताना मागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिजनमधून चेंडू गेलाय पलीकडे. इथे धावा मिळणार आहेत 4, परंतु या 4ने संघ विजय होणार नाही. विजय संघाचे खूप अभिनंदन आणि पराजित संघाला शुभेच्छा. विकास निळकरजी आपण नाराज होऊ नका. पुढल्या वर्षी सुद्धा आपल्याला संधी आहे. 1 वर्षाची आपण वाट पाहणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे आणि असं